तर जागतिक हवामान संघटनेनं गॉडझिला अल निनोचा अत्यंत भयंकर इशारा दिलाय। यामुळे देशात पुढील 3 महिने दुष्काळ किंवा पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र आयओडी आणि एमजेओ या दोन प्रणाली भारताला या दुष्काळ आणि परिस्थितीपासून वाचवू शकतात। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना हवामान खात्याच्या माध्यमातून धक्कादायक बातमी आता देण्यामध्ये आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता मोठं संकट येणार आहे। बघा, या महिन्यामध्ये कसल्याही प्रकारे पाऊस होणार नाही। मग पुढील महिन्यामध्ये पाऊस होणार का याचा अंदाज आता हवामान खात्याच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे। तुम्हाला माहीत असेल शेतकरी बांधवांनो, 2025 मध्ये विक्रमी पाऊस झाला असला तरी 2026 मध्ये मात्र पावसाची मोठी ओढ राहण्याचा अंदाज आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, जून महिन्यामध्ये पण या ठिकाणी पाऊस खूप कमी पडला, त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पण पाऊस खूप कमी आहे आणि येणाऱ्या ऑगस्ट आणि सप्टेंबर बघा या महिन्याच्या कालावधीमध्ये पाऊस खूपच कमी असण्याची चिन्ह सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे आणि सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आला आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आता ही धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। तुम्हाला माहीत असेल 2025 मध्ये खूप पाऊस झाला, परंतु या वर्षीचा मान्सून आता शेतकऱ्याला रडविणारा आहे। कारण की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, मागच्या वर्षी खूपच पाऊस झाला होता, परंतु या वर्षी असं काही संकट आले आहे ज्यामुळे आता पावसाची चिन्हे खूपच कमी सध्या दिसत आहेत। तर मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजी रावडक यांच्या माध्यमातून आता अतिशय महत्त्वाचा अंदाज व्यक्त करण्यामध्ये आला आहे। बघा, या महिन्यामध्ये कसल्याही प्रकारे पाऊस होणार नाही, पुढच्या महिन्यामध्ये पण पाऊस कमीच राहील आणि त्या पुढच्या महिन्यामध्ये पण खूपच पाऊस कमी राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यामध्ये आला आहे। बघा, सप्टेंबरपर्यंत या 4 महिन्यामध्ये पाऊस लांबणीवर पडण्याची चिन्हे सध्या दिसून येत आहे। हवामान खात्याने याबाबत सतर्क राहण्याचा आता इशारा देण्यामध्ये आला आहे। सरकारच्या माध्यमातून व नवनवीन मोठ्या हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। बघा, या 10 जिल्ह्यामध्ये आता कसल्याही प्रकारे पाऊस पडणार नाही किंवा खूपच कमी पाऊस पडणार आहे। त्या 10 जिल्ह्यांची यादी आता हवामान खात्याच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली। शेतकरी बांधव हो, तुम्ही जर या 10 जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी खूपच धक्कादायक अंदाज आता समोर आला आहे। त्यामुळे जर तुमचं नाव या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर येत असेल तर तुमच्यामध्ये आता भीतीचे सुद्धा वातावरण निर्माण होऊ शकते, कारण आता खंड पडण्याची चिन्हे सध्या दिसून येत आहेत। मग शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही शेतकरी असाल आणि आगामी पावसाचे नियोजन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। यंदाचा पावसाळा कोरडा जाण्याची शक्यता निर्माण झाली असून हवामान खात्याने काही जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केली आहे। खुद मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये पावसाची शक्यता कमी असल्याचे संकेत आता दिले असून यामुळे पहिल्या पिकाच्या पेरणीवर तुम्हाला माहीत आहे कशा प्रकारे परिणाम झाला। खूपच कमी पाऊस पडला आणि काही ठिकाणी आतापर्यंत सुद्धा पाऊस पडलेला नाही। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 60% पेरण्या झाल्या आहे, 40% पेरण्या अजून पण झालेल्या नाही, कारण की पाऊसच खूप कमी आला होता। तर आता हवामान खात्याच्या माध्यमातून स्पष्टपणे अंदाज जाहीर करण्यामध्ये आला आहे। बघा, आता या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस खूपच कमी पडणार आहे। जर तुमचं नाव या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येत असेल तर तुमच्यासाठी आता ही धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। तर मग शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस यांसारख्या पिकांसाठी पावसाची वाट बघत असाल तर बघा, या पिकांसाठी पहिला पाऊस अतिशय महत्त्वाचा असतो आणि तुम्हाला माहीत आहे यावर्षी पहिला पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये झालेला नाही, खूपच कमी प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे। भारतीय हवामान खाते आणि पुणे वेधशाळा यांसारख्या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आता लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये यंदा मोठा दुष्काळ पडण्याची चिन्हे सध्या दिसून येत आहे।
प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामध्ये सध्या निर्माण झालेली विचित्र परिस्थिती याबद्दलचा आता या ठिकाणी अंदाज देत आहे। बघा, आता प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामध्ये सध्या जे काय परिस्थिती निर्माण झाली ही आता या बदलाला कारणीभूत ठरत आहे। हे स्वतः तज्ज्ञांच्या माध्यमातून मत आता व्यक्त करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे जर तुम्ही या 10 जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक बातमी ही म्हणावी लागेल। बघा, हवामान बदलाचा परिणाम इतक्याच लवकर पाहायला मिळण्याची ही पहिलीच वेळ असून सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याची तुम्हाला दिसून येत आहे। अक्षरशः उन्हाळ्यासारखं ऊन आता पडू लागलं आहे। दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत असल्याने पावसावर याचा विपरीत परिणाम होणार आहे। जगभरातील 7 वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सनी 2026च्या मान्सूनबाबत दिलेला अंदाज शेतकऱ्याला चिंता करणारा आहे। आता महत्त्वाचा म्हणजे की बघा, शेतकऱ्यांवर यावर्षी खूप मोठं संकट आलं आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे, जरी शेतकऱ्याचं नुकसान झालं तरी पण आम्ही शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊ। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 10 जिल्ह्यामधून येत असाल तर तेथील परिस्थिती अत्यंत भयंकर आता असणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, 2025 या गेल्या वर्षी बघा ज्या भागामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता तेथे 2026मध्ये पावसाची मोठी टंचाई जाणवू शकते। पाऊस नेमकं केव्हा सुरू होणार आणि तो किती काळ विश्रांती घेणार आणि पेरणी कोणत्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी केली आणि कोणत्या महिन्यामध्ये आता करावी हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही पेरणी केली असेल परंतु 40% शेतकरी बांधव असे देखील आहेत त्यांना पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे त्यांनी आतापर्यंत सुद्धा पेरणी केलेली नाही। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता पुढे बघत आहोत। 2025च्या महापुरानंतर आता 2026मध्ये बिकट परिस्थितीला सामोरे जावं लागण्याची दाट शक्यता सध्या भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून 60 मॉडेल्सच्या आधारे ही तातडीच्या सूचना शेतकऱ्यांसाठी जारी केल्या जात आहे। येणाऱ्या काळामध्ये पिकांचे आणि पाण्याचे नियोजन कसे करावे हे समजून घेणे आता तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे झाले आहे। ही माहिती सध्या आता लक्षामध्ये घ्या। ही माहिती सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कशी कळेल हे देखील जाणून घ्या। सध्या तापमान खूप वाढल्याचं दिसून येत आहे। याचा विपरीत परिणाम मान्सूनवर होत आहे। तुम्हाला माहीत असायला पाहिजे शेतकरी बांधवांनो, एल निनो नावाचा आता शेतकऱ्यांचा शत्रू किंवा पावसाचा शत्रू सक्रिय झाला आहे आणि याच शत्रूमुळे आता पाऊस हा कमी प्रमाणामध्ये पडल्याचं दिसत आहे। आता आपण साध्या भाषांमध्ये सांगत आहोत म्हणजे की पुढील नियोजन करणं सोपं जाईल आणि कोणत्याही अफवांवर बळी पडण्याची गरज नाही। शेतकरी बांधवांनो, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामधील पाण्याचा तापमानाचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होत असतो। यावर्षी पावसाळ्याबद्दल दुष्काळाचे सावट का म्हणले जात आहे याचं कारण म्हणजे समुद्रामधील बदलती परिस्थिती होय। आपल्या मान्सूनचे भवितव्य प्रामुख्याने 2 ते 3 जागतिक घटकांवर अवलंबून असते, ज्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी राहण्याची भीती हवामान खात्याच्या माध्यमातून आता व्यक्त केली जात आहे। समुद्रामधील पाण्याचे तापमान जर सरासरीपेक्षा कमी झाले तर त्याला लायना म्हणतात, जो भारतीय मान्सूनसाठी शुभ मानला जातो। मात्र जर हेच पाणी गरम झाले तर त्याला एल निनो म्हणतात, जो मान्सूनचा सर्वात मोठा शत्रू आहे। यावर्षी एल निनो सक्रिय होण्याचे चिन्हे सध्या बऱ्याच प्रमाणामध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। यामुळे पावसावर मोठे संकट ओढवू शकते असा प्राथमिक अंदाज सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधील तापमानातील फरकाला IOD म्हणले जाते। युरोपमधील बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यामधील तापमान हे घटक मान्सूनच्या वाऱ्यांना कमकुवत करू शकतात। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, समुद्राच्या पाण्याला एक मेमरी असते ज्यावरून पुढील 6 महिन्यांमधील पावसाचा अंदाज वर्तवला जातो। याच आकडेवारीच्या आधारे 2026ला पाऊस कसा असेल याचे चित्र आता लक्षामध्ये घ्या। 2026 वर्ष सध्या सुरू आहे। आता पावसाळा फक्त पुढील
3 ते 2च महिने उरलेला आहे. मग या 2 ते 3च महिन्यामध्ये पाऊस नेमका कसा असेल हे पाहून घेणं आता महत्त्वाचं आहे. प्रशांत महासागराच्या मध्यभागी सध्या पाण्याचे तापमान हळूहळू वाढू लागले आहे. जर हे पाणी कोमट झाले तर लक्षात घ्या पुढील येणाऱ्या काही महिन्यामध्ये पाऊस कमी असणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये पाऊस खूप कमी असण्याचे चिन्हे सध्या दिसून येत आहे आणि या 10 जिल्ह्यामध्ये पाऊसच राहणार नाही असं सुद्धा भरपूर हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. आता बघा, अमेरिकेच्या नोवा या संस्थेनुसार महत्त्वाचा अंदाज आता वर्तविण्यामध्ये येत आहे. आता बघा, नोवाच्या संस्थेने सांगितल्यानुसार जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये एल निनो सक्रिय होण्याची 45% जास्त शक्यता वर्तविण्यामध्ये येत आहे. म्हणजे की 50% शक्यता आहे की एल निनो सक्रियच होणार आहे. याचाच अर्थ मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पावसाचे परिणाम सरासरीपेक्षा खूपच कमी राहू शकते. जरी भारतीय हवामान विभाग IMD सध्या तटस्थ भूमिका घेत असले तरी त्यांच्या आकडेवारीमधील कल हा दुष्काळी परिस्थितीकडे झुकलेला सध्या दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, हिंदी महासागरामधूनही सध्या फार मोठी आशेची चिन्हे दिसत नाही. कारण तिथला IOD नकारात्मक स्थितीला अशा परिस्थितीमध्ये पाऊस सहसा दिसे बदलतो किंवा या ठिकाणी येतच नाही. त्याचप्रमाणे पाऊस कमी होतो. आता बघा, तुम्हाला माहीत आहे मे महिन्यापर्यंत या ठिकाणी ही परिस्थिती अशीच होती. पाऊस खूप कमी आला. जुलै महिन्यामध्ये पण पाऊस खूप कमी आहे आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये पण पाऊस कमीच राहणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आता शेतकरी बांधवांनो मान्सूनच्या सुरुवातीला मदत या ठिकाणी कमी मिळाली आहे. समुद्राच्या दोन्ही बाजूंकडून सध्या तरी मान्सूनसाठी नकारात्मक संकेत सध्या बघायला मिळत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, 1871 पासूनचा जर आपण इतिहास जर तपासला तर असे दिसते, जेव्हा एल निनो आला होता तेव्हा भारताच्या मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. दुष्काळ आणि पिकाचे नुकसान हे एल निनोचे समीकरणच बनले आहे. मात्र इतिहासामध्ये काही वर्षे अशी सुद्धा आली होती जेव्हा एल निनो असून पण कमी प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. शेतकऱ्यांची पिकं आली होती. त्यामुळे 2026ला नक्की काय होईल आता लक्षामध्ये घ्या. 2026चे पुढील महिने म्हणजे की आता पाऊस फक्त 2 ते 2.5 महिने उरलेला आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस होणार बघा, याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला. पण त्या जिल्ह्यांची यादी लक्षामध्ये घ्या, जाहीर तर करण्यामध्ये आली परंतु आतापर्यंत या ठिकाणी सांगण्यामध्ये स्पष्टपणे आली नाही. शिक्कामोर्तब झाला नाही की नेमकं दुष्काळच पडणार आहे म्हणून सध्या फक्त शक्यता वर्तविण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो येणाऱ्या 1 तारखेपासून या 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये येणार आहे आणि सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कोणत्या भागामध्ये दुष्काळ पडणार ही यादी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे की तुम्हाला यादी बघायला मिळेल. आणि शेतकरी बांधवांनो अशाच प्रकारच्या शेतीविषयक नवनवीन अपडेट तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. हे होता हवामान खात्याकडून सांगण्यात आलेला अतिशय महत्त्वाचा आणि धक्कादायक अंदाज. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.